Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Linear equation in two variable हा आपला लेसन ऑलमोस्ट पूर्णपणे संपलेला आहे आणि प्रॉब्लेम सेट पण आता संपणारच आहे कारण आता आपले लास्ट वर्ड प्रॉब्लेम राहिलेले आहे. ते झाल्यानंतर आपण लवकरच नवीन फ्रेश चॅप्टर सह तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, मी घाई करत नाही, प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला हळूहळू व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करते आहे. ठीक आहे, तुम्हाला समजतात की नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा. ओके, आता हा प्रॉब्लेम सेट तुमचा काय आहे 7 आहे. या 7 मधला प्रॉब्लेम सेट 1 आहे, त्याच्यामधला हा 7 नंबरचा काय आहे तुमचा क्वेश्चन आहे. ओके, मग आता बघा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये या फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये म्हणजे तुम्हाला कृती जवळजवळ 12 मार्काचं 12 किंवा 8 मार्काचं तुम्हाला हे चार्टच्या स्वरूपामध्ये बॉक्सच्या फॉर्ममध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये 40 मार्काच्या पेपरमध्ये आलेला आहे. पण हा प्रश्न विदाऊट ह्या कृतीच्या स्वरूपामध्ये सुद्धा आतापर्यंत येऊन गेलेला आहे एक्झाम मध्ये. ठीक आहे, प्रश्न काय आहे मी आता तुम्हाला ह्या फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये पण समजावून सांगते आणि सिंपल पण समजावून सांगते. ठीक आहे, चला प्रश्न काय आहे व्यवस्थित समजून घेऊया. अ 2 digit number and the number with a digit interchange added up to 143 in the given number the digit in unit place is 3 more than the digit in the tens place, find the original number. या प्रकारचं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी केलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये. आता काय म्हणतात अ 2 digit number. 2 digit number म्हणजे काय रे, समजा आता आपण घेतला 52 काय आहे हा 2 digit नंबर. हा 52 2 digit नंबर आहे, पण तो कसा तयार झालेला आहे, हा युनिट प्लेस असतो आणि ही त्याची टेन्स प्लेस असते. मराठी मध्ये हे एकक स्थान आणि हे दशक स्थान आणि याच्या व्हॅल्यूज पण असतात. युनिट प्लेसची व्हॅल्यू काय असते तुमची 2 असते प्लस 10 प्लेसची व्हॅल्यू काय असते तुमची 50 म्हणजे 5 into 10 असते. 5 into 10 असते, हे सगळ्यांना माहिती आहे. हे अगदी बेसिक आहे, पहिली दुसरीला शिकलेलो आहे. 5 into 10 किती झाले 50 म्हणजे 50 plus 2 झाल्यानंतर हा तुमचा 52 तयार झालेला आहे. मग त्याच पद्धतीने त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला अ 2 digit नंबर अँड द नंबर विथ अ डिजिट इंटरचेंज. आता आपण काय करूया लेट द 2 digit नंबर जो आहे त्याचा आपण काय करूया जो त्याचा युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो x मानूया आणि टेन्स प्लेसचा जो नंबर आहे तो y मानूया. हा तुमचा 2 digit नंबर आहे. हा काय आहे तुमचा 2 digit नंबर आहे. त्याचा हा युनिट प्लेसचा डिजिट आहे तो आपण काय करूया x मानूया. हा काय झाला तुमचा युनिट प्लेस. हा तुमचा 10 प्लेस आहे तो आपण ह्या 5 ला 100 ने मल्टिप्लाय, हा त्याचा एक्सपांडेड 5 म्हणजे 525 कसा तयार झाला तुमचा 500 + 20 + 4. हे बघा 500 + 20 + 4. तुम्ही म्हणाल टीचर खूप हळूहळू शिकवता. नाही, मी तुम्हाला समजल्याशिवाय पुढे जाणार नाही, सगळ्या कन्सेप्ट इथेच क्लिअर करते. ठीक आहे, हे 4 हे 2 आणि हे 5 524 असं तयार झालेलं आहे. तसंच आपला हा जो 2 digit नंबर आहे इथे आपण 10 ने मल्टिप्लाय करणार, इथे 1 ने मल्टिप्लाय कराल आणि ओरिजिनल नंबर तुम्हाला मिळाला आहे 10y + x. क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर झालं का? क्लिअर झालं असेल तर येस टाका कमेंट मध्ये. पुढे मग ओरिजिनल नंबर. मग पुढे काय म्हणतात अ 2 digit नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंजेस ॲडेड अप टू 143 म्हणजे हा ओरिजिनल नंबर आहे आणि हा इंटरचेंज आपल्याला तर इंटरचेंज करायचं. समजा आता आपण मगाशी आपण 52 नंबर घेतला होता, हा काय आहे आपला ओरिजिनल नंबर, हा काय आहे आपला ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंज करायचं म्हणजे काय करायचं बाळांनो, इंटरचेंज करायचं म्हणजे युनिट प्लेसचा टेन्स प्लेसला न्यायचा, टेन्स प्लेसला युनिटला प्लेसला न्यायचा म्हणजे हा जो 5 हा युनिट आणि हा टेन्स, हा 2 होता तो इकडे न्यायचा, हा जो 5 आहे तो इकडे न्यायचा. हा झाला उलटा पालटा करायचा तो नंबर. 52चा काय केला आपण 25 केला. तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे, इंटरचेंज करायचंय. त्यांनी कंडिशन काय दिली आहे समजून घ्या व्यवस्थित. चला आपण कंडिशन समजून घेऊया. ओके, काय म्हणतात ते अ 2 digit नंबर अँड द नंबर विथ अ डिजिट इंटरचेंज करायचं आहे. मग तुम्ही इथे लिहा न्यू नंबर काय होणार आहे आपला न्यू नंबर काय होणार आहे बघा इथे याच्यामध्ये चेंज करायचा आहे. हा x काय होईल इकडे जाईल आणि हा y काय होईल इकडे जाईल. आलं का लक्षात? ओरिजिनल नंबर काय होता तुमचा इथे x होता आणि इथे काय होता तुमचा y होता. आता इंटरचेंज करताना काय होईल, हा x इथला होता, हा x जो इथं होता तो इकडे येईल आणि हा y इकडे जाणार आहे. एवढंच होणार आहे. मग आता इथे गेल्यामुळे इथे काय होणार आहे तुम्हाला 10 ने मल्टिप्लाय करावा लागणार आहे. हा तुमचा न्यू नंबर अशा पद्धतीने तयार होणार आहे. काय होणार आहे न्यू नंबर तयार होणार आहे.
कळलं तुम्हाला? ओरिजिनल नंबर हा आहे आणि न्यू नंबर त्यांनी काय सांगितलं, इंटरचेंज करा. काय करा? इंटरचेंज करा. मग इंटरचेंज केल्यानंतर हे झालं. मग पुढे तेवढंच म्हणतात का नाही, अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ इंटरचेंजेस ऍडेड अप. ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. ऍडेड अप म्हणजे सम ऑफ, ऍडिशन करायची आहे. मग ओरिजिनल 2 डिजिट नंबर, मग आता तो ओरिजिनल नंबर काय आहे तुमचा, 10y + x प्लस न्यू नंबर काय तयार झाला, 10x + y. 10x + y हा काय झाला, आपला नवीन नंबर तयार झालेला आहे. ह्या दोघांची बेरीज किती येते आहे, 143. 143. ओके, किती येते ऍडिशन, 143 येते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता काय करणार रे, आता सिंपल आहे. x x जवळ आणा आणि y y जवळ आणा. 10x इथे काहीच नाही म्हणजे 1 झाला, म्हणजे काय झाला तुमचा रे, इथे 10 + 1 11x झाला. आणि हा 10y आणि हा y झाला, 10y + 1y काय झाले तुमचे 11y झाले, इज इक्वल टू 143. आता 11 ने काय होणार आहे, याला भाग जाणार आहे. 11 जर आपण कॉमन काढला तर इथे x + y असणार आहे आणि इथे काय असणार आहे तुमचं 143 असणार आहे. आणि मग आपल्याला एक इक्वेशन मिळेल, x + y इज इक्वल टू 143/11. 143 ला आपण काय करणार आहोत, 11 ने अशा पद्धतीने डिवाइड करणार. 11 1 जा 11 आणि 11 3 जा 33. ओके, सो आपल्याला काय मिळाले आन्सर, इक्वेशन काय मिळालं, x + y इज इक्वल टू 3. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं आहे की जे आपण इलिमिनेशन मेथडने आपण सोडवणार आहोत. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर? पहिले ओरिजिनल नंबर मिळवला, मग न्यू नंबर मिळवला, त्याच्यानंतर त्यांची जी बाय फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशननुसार त्यांची अट काय होती, ओरिजिनल नंबर आणि तुमचा न्यू नंबर यांची बेरीज करून ती 143 येते. त्याच्यानुसार आपण ऍडिशन केली आणि आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, हे त्यांनी जे दिलेलं आहे हे फिल करून घेऊया. हे काय करूया आपण, हे फिल करून घेऊया. ठीक आहे, काय म्हणतात ते बघा. आता हे वाचायला सुरुवात करूया. लेट द डिजिट इन युनिट प्लेस इज x. येस, आपण xच मानला. अँड दॅट इन द टेन्स प्लेस इज y. टेन्स प्लेस y मानला, हा x मानला. ओके, द नंबर इज, नंबर काय तयार झाला, आता फक्त व्हॅल्यू ऍड करायच्या. आम्ही ऑलरेडी तुम्हाला नीट समजावून सांगितलं, 10y + x झालेला आहे. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. इंटरचेंज केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला, हा 10x इकडे गेला, y इकडे आला. पुढे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन द 2 डिजिट नंबर अँड प्लस द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंज यांची एडिशन किती आली, 143. मग आता पहिला इथे लिहिला, इथे काय येईल तुमचं 10x + y येणार आहे. आल्यानंतर काय होईल, इथे तुमचं 11x झालं, इथे 11y झालं. मग x + y किती आलं, इथे त्यांनी एक स्टेप मिसिंग आहे त्यांची, पण मी तुम्हाला समजावून सांगितली. 11 काय केलं आपण, इथे 11 कॉमन काढलेला आहे. 11 कॉमन काढला आणि x + y इज इक्वल टू 143 केलं. आणि मग x + y इज इक्वल टू काय केलं, इथे 143 ला आपण 11 ने डिवाइड केलं. केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, इज इक्वल टू 3. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. काय मिळालं, इक्वेशन नंबर 1 मिळालं. इथपर्यंत क्लिअर झालं असेल तुम्हाला. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. ती कंडिशन दिलेली आहे. 10y इथे आपल्याला इक्वेशन मिळालं, x + y इज इक्वल टू 3. इथे काय केलं होतं आपण, इथे 11x कॉमन, 11y कॉमन आणि नंतर हे मिळालं होतं. त्यांना 10y + x आणि इथे 10x + y केलेलं होतं. ठीक आहे. फ्रॉम द सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतात ते, इन युनिट प्लेस डिजिट इन द टेन्स प्लेस. आता बघा, ही सेकंड कंडिशन मला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, परत पाठीमागे जावं लागणार आहे. परत पाठीमागे जावं लागणार आहे. बघा, सेकंड कंडिशन इथे समजून घ्या, इथे व्यवस्थित समजून घ्या. सेकंड कंडिशन तुम्हाला समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये, कारण की ही एक्झाम्पल ऑलरेडी आलेलं आहे बोर्डाच्या पेपरला. ही बघा, इथपासून ते इथपर्यंत ही फर्स्ट कंडिशन होती, ती आपली झालेली आहे की 2 नंबर ते इंटरचेंज करून येणारे, त्यांची ऍडिशन 143. पुढे काय आहे, इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्स प्लेस, फाइंड द ओरिजिनल नंबर. इन द गिवन नंबर. आता इन द गिवन नंबर बाय दी सेकंड कंडिशन, इथे मी तुम्हाला सेकंड कंडिशन सांगते. बाय दी सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन त्यांनी आपल्याला काय दिली आहे नीट समजून घ्या. सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा. सेकंड कंडिशन मध्ये म्हणतात, एक एक शब्द वाचा आणि त्याच्यानुसार कृती करा. काय म्हणतात ते, इन द गिवन नंबर, दिलेल्या नंबर मध्ये द डिजिट इन युनिट प्लेस,
डिजिट इन द युनिट प्लेस. आपण काय केलं आहे, तुमचा जो ओरिजिनल नंबर आहे, समजा हा तुमचा ओरिजिनल नंबर आहे, या ओरिजिनल नंबर मध्ये काय मांडलं होतं, युनिट प्लेस साठी x मांडला होता आणि टेन्स प्लेस साठी आपण y मांडला होता. ठीक आहे, मग ते काय म्हणतात, बाय द सेकंड कंडिशन द युनिट प्लेस द डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन युनिट प्लेसचा नंबर म्हणून x घेतला, इज 3 मोर म्हणजे काय रे, +3. मग इथे मी +3 लिहून घेते. तुम्हाला सांगते इक्वेशन असंच तयार करायचं. असं तयार केल्यानंतर तुमचं रॉंग होणार नाही इक्वेशन. युनिट प्लेस इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेसचा नंबर x घेतला, 3 मोर म्हणून +3 केला, दॅन द डिजिट इन टेन्स प्लेस. 10 प्लेसच्या नंबर पेक्षा 10 प्लेसचा नंबर काय मानला आहे, y. 10 प्लेसचा नंबर काय आहे, y. सो हे झालं आपल्याला काय मिळालं, हे सेकंड नंबरचं इक्वेशन नंबर 2 मिळालेलं आहे. पहिलं इक्वेशन काय मिळालं, x + y = 3. दुसरं मिळालं x = y + 3. आता हे जर इक्वेशन आहे, हे इक्वेशन व्यवस्थित जर आपण हे केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळू शकते. कसं तयार करणार, x बघा हा +y इकडे जाताना -y केला आणि हा 3 तसाच तसा ठेवला. मग काय झालं, हे आपल्याला इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर 2 हे आपल्याला आपण याला समजा 3 नाव देऊया. आणि आपलं इक्वेशन नंबर 1 काय होतं, इक्वेशन नंबर 1 होतं x + y = 13 असं इक्वेशन होतं. x + y = 13. बरोबर का, चेक करा बरं एकदा. बरोबर, x + y = 13. आता बघा आपल्याला 2 इक्वेशन मिळालेले आहे. हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 3 आहे. याचं जर तुम्ही बघितलं, हा +y -y काय करू शकता, तुम्ही कॅन्सल करू शकतात आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळू शकते. आपण इथे करून घेऊया. x - y = 3 आणि x + y = 13. ओके, आता प्लस करायचं म्हणजे चिन्ह बदलायची गरज नाही, y कॅन्सल होईल, x + x किती येईल, 2x येईल, 13 + 3 किती येईल, तुमचे 16 येईल. आणि मग आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल रे, x = 16 डिवायडेड बाय 2. 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. येस, अशा पद्धतीने आपल्याला x = 8 मिळाला. म्हणजे युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो आपल्याला काय मिळालेला आहे, इथे 8 मिळालेला आहे. काय मिळाला, 8. क्लिअर सगळ्यांना. पहिली कंडिशन मी समजावून सांगितली की 2 नंबर, हा तुमचा ओरिजिनल नंबर, हा तुमचा काय आहे, ओरिजिनल नंबर. मग त्यांचं इंटरचेंज करून काय मिळाला, 10x + 10 = y मिळाला. त्या दोघांची ॲडिशन करून काय मिळालं, x + y = 13 मिळालं, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसऱ्या कंडिशनकडे आलो. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळालं, x = y + 3 इक्वेशन मिळालं. त्याला मी चेंज करून घेतलं, हा +y इकडे येताना -y केला, इक्वेशन मिळाला. मग पहिलं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन याची काय केली मी, ॲडिशन केली आणि मला x ची व्हॅल्यू इथे 8 मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू काय मिळाली, 8 मिळाली आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या एक्झाम्पलकडे. इथपर्यंत आपलं सगळं सोडून झालेलं आहे. कुठपर्यंत, इथपर्यंत. आता आपण जाणार आहोत इथे, फ्रॉम द सेकंड कंडिशन पासून. बरं का रे, फ्रॉम द सेकंड कंडिशन आता मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगते. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतात, डिजिट इन युनिट प्लेस, डिजिट इन द टेन्स प्लेस. काय होतं, x = y + 3. x = y + 3. मग हा इकडे आणला, x - y, हे झालं पुढचं कंडिशन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. चला पुढे जाऊया. आता बघा, पुटिंग दिस व्हॅल्यू x इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 तुम्हाला काय सांगितलं मी, आठवते तुम्हाला. पहिले काय केलं, इक्वेशन नंबर 1 x + y = 13. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 काय आलं, x - y = 3 आलं ना रे, 3. दिस इज युअर इक्वेशन नंबर 3 सांगितलं होतं मी, 3. ओके, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये ही व्हॅल्यू टाकायची आहे, x + y = 13. x ची व्हॅल्यू काय आली होती आपल्याला इथे, हे सगळं सॉल्व्ह करून हे आपण हे कट केलं होतं. इथे 2x, इथे 16 आलं. मग x = 16/2 म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. x = 8. मग ही जी x ची व्हॅल्यू आहे इथे काय म्हणतात ते, ही x ची व्हॅल्यू आपण काय करूया, या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 काय आहे तुमचं, x + y = 13. बघा इथेच दिलेलं आहे, x + y = 13. मग इथे x च्या व्हॅल्यू ऐवजी आपल्याला 8 व्हॅल्यू टाकायची आहे, +y = 13.
इथं पण तेच बघा, एक्सच्या ऐवजी काय टाकलं त्यांनी 8 टाकलं, वायच्या ऐवजी काय केलं वाय तसंच तसं ठेवला, मग वाय तसंच तसा ठेवल्यानंतर काय झालं मग इकडे 13 हा +8 होता, इकडे झाला जाताना काय झाला तुमचा -8 झाला, काय झाला तुमचा -8. ओके इथे बघा सोडून दाखवते पाहिजे तर मी दोन्ही मेथडने सोडून दाखवलं आहे. 13 - 8 तर 13 मधून 8 गेले किती उरले 5. येस 5. सो द ओरिजिनल नंबर म्हणजे आपल्याला वाय प्लेसचा म्हणजे हा तुमचा ओरिजिनल नंबर, हा काय आहे तुमचा ओरिजिनल नंबर, ज्याच्यामध्ये हा x म्हणजे युनिट प्लेस आणि हा y म्हणजे टेन्स प्लेस. मग हा पण मिळाला, x काय मिळाला तुम्हाला 8, y काय मिळाला 5, म्हणजे तुमचा ओरिजिनल नंबर काय मिळाला 58. इथे त्यांनी काय दिलं ओरिजिनल नंबर 10y + s याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली, 10y + x याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली. x ची व्हॅल्यू काय आहे 8, 10 × y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू काय आली 5, मग 10 5 जा किती झाले 50, 50 + 8 किती झाले तुमचे 58. अशा पद्धतीने आपल्याला हा नंबर मिळालेला आहे. 50 + 8 = 58. क्लिअर. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला कुठल्याही प्रकारे देऊ द्या, नंबर इंटरचेंज करून ह्या कंडिशन देऊ द्या, तुम्हाला आन्सर हे 58 तुमचं येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपला आन्सर बरोबर आहे की नाही हे कसं कळेल रे, कसं कळेल आपल्याला नंबर काय मिळाला, आपला जो ओरिजिनल जो नंबर आहे, ओरिजिनल नंबर किती मिळाला तुम्हाला 58, हा युनिट प्लेसचा 8 मिळाला आणि टेन्स प्लेसचा 5 मिळाला. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही. त्यांनी काय सांगितलं होती पहिली कंडिशन असं म्हणतात की तो ओरिजिनल नंबर काय आहे 58 आणि तो इंटरचेंज करून म्हणजे आदला बदल करायची. 58चा काय केला 85, त्यांची ॲडिशन 143 येते, ही त्यांची पहिली कंडिशन होती. बरोबर आहे का बघा बरं, 58 आणि 85 यांची ॲडिशन करा बरं, 8 + 5 13, 8 + 5 13 प्लस हो बरोबर आहे 143. पहिली कंडिशन बरोबर अप्लाय होते आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये ते काय म्हणतात, दुसऱ्या कंडिशन मध्ये म्हणतात ते की जो युनिट प्लेसचा जो नंबर आहे म्हणजे x इज मोर दॅन 3 टेन्स प्लेस पेक्षा. म्हणजे आता बघा ना साधी गोष्ट आहे, दुसरी कंडिशन आहे, हा जो 5 आणि 8 हा जो 8 आहे तो 5 पेक्षा कितीने मोठा आहे, ऑब्विसली 5 + 3 = 8. म्हणजे आपले सेकंड कंडिशन पण इथे काय होते अप्लाय होते. सेकंड कंडिशन पण काय होते इथे अप्लाय होते, म्हणजे 5 + 3 म्हणजे 3 ने मोठा येतोय ना, जो 8 आहे तो 5 पेक्षा कितीने मोठा आहे तो 3 ने. म्हणजे आपलं जो आन्सर आहे ते परफेक्टली काय आहे एकदम एक्झॅक्टली बरोबर आहे. सो अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल आपण झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत कांताबाईच्या एक्झाम्पलकडे. कांताबाई. ओके चलो लेट्स गो. हे स्टुडंट्स आता आपण बघणार आहोत कांताबाईंचं उदाहरण. बघा कांताबाई यांचं उदाहरण बघणार आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स वर्ड प्रॉब्लेम आहे. चला समजून घेऊया. पहिले प्रश्नाचा जो अर्थ आहे तो छानपैकी आपण इथे समजून घेणार आहोत. कांताबाई ब्रोट 1.5 किलोग्राम ऑफ टी अँड 5 किलोग्राम ऑफ शुगर फ्रॉम अ शॉप. सी पेड 50 ॲज रिटर्न टू फेअर फॉर रिक्षा. टोटल एक्सपेन्स वॉज 700 रुपीज. पहिले आपण काय करूया, एक्झाम्पल जे आहे ना ते एक्झाम्पल व्यवस्थित छानपैकी समजून घेऊया. ह्या काय आहे कांताबाई आहेत. ओके, या कांताबाईंनी काय केलेलं आहे 1.5 किलो टी म्हणजे माहिती तुम्हाला चहा पावडर घेतलेली आहे आणि 5 किलो काय घेतलेली साखर आणलेली आहे. ते आणण्यासाठी त्या दुकानात गेल्या. 50 रुपीज काय दिले त्यांनी फेअर म्हणजे रिक्षावाल्याला 50 रुपये येण्याचा खर्च झाला आणि टोटल खर्च टोटल एक्सपेन्सेस किती झालेला आहे 700 रुपीज झालेला आहे. पुढे काय म्हणतात, देन शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी ब्रोट विथ अ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. मग नंतर होम डिलिव्हरीचा झोमॅटो आलं, स्विगी आलं, त्याच्यानंतर अमेझॉन आलं, फ्लिपकार्ट आलं, सगळीकडून आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करायला लागले. मग कांताबाई त्या काळात मॉडर्न होती. तिच्या लक्षात आलं अरे ऑनलाईनचा जमाना आहे, आपले 50 रुपये वाचणार आहे, आपण ऑनलाईनच ऑर्डर करूया. मग कांताबाईने काय केलं बघा पुढे. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 किलोग्राम ऑफ टी अँड 7 किलोग्राम ऑफ शुगर. दुसऱ्या महिन्यामध्ये तिने काय केलं, चला ठीक आहे या महिन्यात आपण किनारा म्हणजे आपण आणलेला आहे साखर आणि
चहा पावडर घेऊन आणलेलं आहे. पुढच्या महिन्यात मात्र आपण ऑनलाईन काढणार आहोत आणि आपले 50 रुपये आपल्याला वाचवायचे आहेत. सो तिने पुढच्या महिन्यात ऑनलाईन ऑर्डर केली. 2 किलो तिने चहा पावडर आणली आणि 7 किलो साखर आणलेली आहे. पण यावेळेस मात्र तिने 880 रुपये तिला दिलेले आहे. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर किलोग्राम. मग साखरेचा रेट किती होता आणि चहा पावडरचा रेट किती होता हा तुम्हाला इथे काढायचा आहे. सो असा हा एक इंटरेस्टिंग छानसा क्वेश्चन त्यांनी आपल्याला इथे दिलेला आहे आणि आपण तो आता इथे सॉल्व्ह करणार आहोत. चला सगळ्यांनी छानपैकी लक्षात घ्या. आता प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजलं. इथे काय करूया आपण, टी घेऊया. इथे टी पावडर घेऊया, हा टी घेऊया किंवा इथे शुगर घेऊया. पहिले प्रश्न तुम्हाला नीट समजावून सांगते. ओके, शुगर, त्याच्यानंतर इथे फेअर, फेअर म्हणजे तिला लागणारं भाडं, फेअर. ओके, आणि त्याच्यानंतर टोटल एक्सपान्सेस. हे काय आहे, टोटल एक्सपान्सेस. पहिले तुम्ही कंडिशन नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला एकदम सोपा. आणि कांताबाईचा प्रश्न, इथे कांताबाईच्या ऐवजी लताबाई येईल, कुठलंही दिलं, 1 किलो साखरेच्या ऐवजी दुसरं काही वस्तू देतील. अशा प्रकारचं उदाहरण आलं तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही. पहिल्याच्या वेळेस तिने किती आणलं, 1.5 किलो काय आणली, चहा पावडर आणलेली आहे, टी. 5 किलोग्राम ऑफ शुगर आणलेली आहे आणि तिने फेअर म्हणून 50 रुपये दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर तिला टोटल किती, 700 रुपये खर्च आलेला आहे. आता दीडचा आपण कन्वर्जन पण करू शकतो ना रे. हे बघा अशा पद्धतीने तिरकस गुणाकार, 1 × 2 + 1/2. 2 × 1 = 2, 2 + 1 3 म्हणजे 3/2. ह्या 1ला आपण 1.5 ला 1.5 पण लिहू शकतो आणि 3/2 पण लिहू शकतो. कुठल्याही फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे, चला ही पहिली कंडिशन आहे. दुसऱ्या वेळेस तिने काय केलं, ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. कोणी, कांताबाई ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. मग पुढच्या वेळेस मात्र तिने 2 किलो काय आणली, 2 किलो चहा पावडर, डायरेक्ट 2 किलो साखर आणलेली आहे. 7 किलो काय आणली तिने, साखर. 2 किलो चहा पावडर आणली, 7 किलो काय आणली तिने, साखर आणलेली आहे. त्याच्यानंतर तिला फेअर मात्र 0 रुपये. इथे तिचं ऑनलाईन असल्यामुळे म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी केल्यामुळे तिला फ्री होम डिलिव्हरी मिळाली, त्याच्यामुळे तिला पैसे लागले नाही. पण पैसे म्हटलं लागले 880 रुपये. तर आता काय करता येईल बघा. आता तिला टोटल खर्च किती आहे ते आपल्याला म्हणजे टोटल काय करता येईल हे आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बनवण्यासाठी आपण एक काम करू शकतो. द रेट ऑफ टी जो आहे तो आपण x रुपीज मानूया, रेट ऑफ शुगर आहे तो y रुपीज मानूया आणि त्याच्यानुसार काय करूया, इक्वेशन तयार करू शकतो. मग पहिलं इक्वेशन, जर 1 किलोग्राम ऑफ शुगर आहे तिची किंमत काय आहे, x रुपीज. मग 2 किलोग्रामची किती होईल, 2x. 3 किलोग्रामची किती होईल, 3x. 5 किलोग्रामची 5x. मग 3/2 म्हणजे 1.5 किलोग्रामची किती झाली, 3/2x रुपीज. त्याच्यानंतर शुगरची 5y. मग 1 किलो साखरेची किंमत 1y रुपीज. 2 किलोची 2y, 3 किलोची 3y, 5 किलोची 5y आणि इज इक्वल टू 700. म्हणजे हे आपलं पहिलं इक्वेशन तयार होणार आहे. मग ते आपल्याला 2 वगैरे कट करून ते सगळं करून छान इक्वेशन तयार करावं लागेल. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशन पण तयार करू. 2x प्लस हे किती आहे, 7y इज इक्वल टू 880. आणि मग इक्वेशन 1 आणि 2 मिळून आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे छानपैकी सॉल्व्ह करणार आहोत. क्लिअर सगळ्यांना? तुम्हाला आयडिया आली का हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचे? चला आता आपण काय करूया, आपलं छानपैकी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके, लेट द रेट ऑफ टी पावडरचा जो रेट आहे तो x रुपीज मानूया, x रुपीज. अँड पुढे आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात केली. 4 मार्काचं उदाहरण आहे पण इतकं सोपं तुम्ही इझिली मार्क्स मिळवू शकतात. लेट द रेट ऑफ काय आहे, शुगरचा रेट काय करूया, y रुपीज मानूया. मग आता बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय म्हणते, पहिली अट नीट समजून घ्या छानपैकी सगळ्यांनी. ओके, पहिली अट सगळ्यांनी नीटपैकी समजून घ्यायची आहे. पहिल्या अटीनुसार काय म्हणतात, कांताबाई ब्रोट 1.5 किलोग्राम ऑफ टी अँड 5 किलोग्राम शुगर from a shop. She paid 50 as return fare for the rickshaw. Total expenses was 700 रुपये. याच्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. मग टी ची रेट आपण x मानलं आहे. मग 1.5 किलोचं किती होईल तुमचं, 1.5 x होणार आहे. पण याचं आपण 3/2 मध्ये कन्वर्जन केलं. कसं आलं तुम्हाला, 2 × 1 = 2, 2 + 1 3, 3/2x. त्याच्यानंतर काय आहे, शुगर किती आहे, शुगर घेतलेली आहे 5 kg. 5 kg म्हणजे 5y इज इक्वल टू, परत त्याला 50 रुपये भाडं पण लागलेलं आहे. सो 50 आणि इज इक्वल टू किती पैसे टाकले, 700. म्हणजे हे पहिलं इक्वेशन आपलं तयार होणार आहे. पहिलं इक्वेशन समजलं तुम्हाला. पहिलं इक्वेशन आपलं बाय दी फर्स्ट कंडिशन. आपण फर्स्ट कंडिशन लिहून घेऊया.
3/2x प्लस 5y प्लस 50 इज इक्वल टू 700 रुपीज. आता आपण काय करूया, हे पहिलं इक्वेशन पहिले सरळ करून घेऊया, म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे. मग हा 700 हा प्लस 50 इकडे जाताना मायनस 50 झाला. सो 3/2x प्लस 5y इज इक्वल टू 700 मधून 50 गेले, किती उरले 650. ओके, इथपर्यंत झालं. पण आता आपला हा 2चा प्रॉब्लेम आहे. हा 2चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय बोथ साइड बाय काय करावं लागणार आहे, 2 ने करावं लागणार आहे. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. दोन्ही बाजूला आपण 2 ने मल्टिप्लाय, सॉरी कितीने, 2 कट करायचा, 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 3/2 x इंटू 2, मग याला पण 2 ने मल्टिप्लाय करा, 5y इंटू 2 आणि 650 इंटू 2 करावं लागणार आहे. ठीक आहे, मग काय इक्वेशन हा 2 कॅन्सल झाला. मग इथे आपलं 3x उरलेलं आहे. त्यानंतर 5 2 जा 10y आलेलं आहे आणि इथे 650 इंटू 2, 650 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 2 0 0, 5 2 जा 10, 6 2 जा 12 प्लस 1 3, 13. म्हणजे हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 1. आताशी आपलं इक्वेशन नंबर 1 छानपैकी इथे तयार झालेलं आहे पहिली कंडिशन नुसार. आता आपण जाणार आहोत सेकंड कंडिशन, बाय दी सेकंड कंडिशन. ओके, बाय सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय आहे बघा कांताबाईंची, ती दुसरी अट समजून घेऊया. आता सेकंड कंडिशन छानपैकी समजून घेऊया आणि नंतर मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झाल्यानंतर आपल्या इलिमिनेशन मेथडने आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत इथे मिळणार आहे. खूप छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. त्याच्यानंतर कांताबाईंनी काय केलं, ऑनलाईन स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट वेगवेगळ्या त्या मार्गाने, कांताबाई जरा मॉडर्न होते, त्यांनी काय केलं, पुढच्या वेळेस त्यांनी 2 किलोग्रॅम ऑफ टी, 2 किलो काय मागवली, साखर चहा पावडर मागवली आणि 7 किलो काय मागवली, शुगर. मग आता आपण टी साठी काय मानलेलं आहे एक्स, तुमचं शुगर साठी काय मानलेलं आहे वाय, आणि तिला कुठलेही एक्सपेन्सेस म्हणजे फ्री डिलिव्हरी होती त्याच्यामुळे तिला ते पैसे द्यावे लागले नाही. मग डायरेक्टली तिने किती दिले, 880 रुपये. सो अशा पद्धतीने आपलं पुढचं जे इक्वेशन आहे ते तयार झालेलं आहे. नेक्स्ट इक्वेशन आहे 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. सो असं नेक्स्ट इक्वेशन झाल्यानंतर आता तुम्ही दोन्ही इक्वेशन जरा ह्या दोन्ही इक्वेशनला जर ऑब्झर्व केलं, ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल. आता याला मी बॉक्स करते बघा, याला मी बॉक्स करते आणि याला पण मी बॉक्स करते. बघा बरं काय केलं, समजा या इक्वेशनला मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्या 3 ला काय केलं मी इथे, ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि या इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला काय होईल, इलिमिनेशन मेथडने ते आन्सर काढता येणार आहे. मी तुम्हाला डायरेक्टली कसं मल्टिप्लाय करायचं ते करून दाखवते. ओके, 2 ने मल्टिप्लाय करायचं बोथ साइडला, 2 ने. मग 2 ने याला पण मल्टिप्लाय करायचंय, पूर्ण इक्वेशनला करायचंय. 2 3 जा 6, 6x झालं, 2 10 जा 60y झालं. ओके, आणि 1300 इंटू 2 म्हणजे 2600. म्हणजे पहिले आपल्याला ही गोष्ट करावी लागणार आहे. मग आता तुम्ही इथे लिहू शकतात मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन नंबर 1 ला कशाने 2 मल्टिप्लाय केलं, 2 and 2 बाय 3. 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, आता हे केल्यानंतर याचं आन्सर काय येत आहे ते पण डायरेक्टली आपण लिहून घेऊया. हे आन्सर आलेलं आहे 6x प्लस 60y इज इक्वल टू 2600. एक नवीन इक्वेशन तयार झालं, त्याला इक्वेशन नंबर मी 3 नाव देते. ओके, आता पुढच्या याला मी तुम्हाला मल्टिप्लाय करून दाखवते. पुढच्या याला पण मी मल्टिप्लाय करून दाखवते. पुढचं इक्वेशन काय, याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय बघा. 2x प्लस 7y इज इक्वल टू 880. या पूर्ण इक्वेशनला तुम्हाला कशाने करायचंय, 3 ने मल्टिप्लाय. मग 3 ने याला पण मल्टिप्लाय, 3 2 जा 6x, 3 7 जा 21y आणि 883 इंटू 3 याला पण 880 ला पण 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 0 जा 0, 8 3 जा 24, 8 3 जा 24, 25 26, 2640. किती आलं, 2640 आलेलं आहे, 2640. ओके, सो अशा पद्धतीने आता आपण हे लिहून घेणार आहोत. इक्वेशन काय आलेलं आहे पुढचं, देअरफॉर 6x प्लस 21y इज इक्वल टू 2640. हे आले आहे इक्वेशन नंबर 4. ओके, क्लिअर सगळ्यांना. म्हणजे आपण काय केलं, त्याचे जे कोइफिशियंट आहे ते एक सारखे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपण ते सॉल्व्ह करणार आहोत.
स्टुडंट अशा पद्धतीने आपलं इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. आता आपण काय करायचं, या 3 मधून 4 मायनस करायचंय. आता 3 मधून 4 मायनस करायचं म्हणजे आपल्याला हे चिन्ह बदलावे लागणार आहे. हा +6 आहे, हा -6 झाला, हा प्लस मायनस झाला, इथे पण इथे प्लस आहे, हा मायनस झाला. आता +6 -6 काय झाले तुमचे कॅन्सल. 21 मधून 20 गेले, -1y उरलेला आहे तुमचा इथे, आणि 264 मधून 2600 गेले, -40 उरलेला आहे. येते लक्षात तुमच्या, लक्षात येतं सगळ्यांच्या. आता मायनस मायनस कॅन्सल होईल आणि y ची व्हॅल्यू आलेली 40. y ची व्हॅल्यू काय आली 40, म्हणजे कशाची किंमत मिळाली रे तुम्हाला, वी गेट द रेट ऑफ शुगर. शुगर 40 रुपये किलो आहे. शुगर किती आहे, लेट देअरफॉर द रेट ऑफ शुगर. शुगरचा रेट काय मिळालेला आहे 40 रुपीज. 40 रुपीज आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू जी आहे 40 ही इक्वेशन कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकूया. 1 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये, समजा आता हे इक्वेशन नंबर 2 आहे. ओके, सो पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर आपण काय करूया 2 मध्ये टाकूया. 2 इक्वेशन काय आहे लिहून घ्या, 2x + 7y इज इक्वल टू 880. इथे आपण काय करतोय, y ची व्हॅल्यू 40 टाकतोय. 2x + 7 × y ची व्हॅल्यू किती टाकणार आहे 40 टाकणार आहे, इज इक्वल टू 880 टाकली आपण. 2x 7 4 जा किती झाले तुमचे 28 ओके 880. मग आता 2x इज इक्वल टू नंबर एका साईडला आणि जे व्हेरिएबल्स आहेत ते एका साईडला, हा +280 इकडे जाताना -280 झाला. मग 880 मधून तुमचा 280 गेला, किती उरला रे तुमचा 600. किती उरलेला आहे 600 तुमचं इथे उरलेलं आहे 600. देअरफॉर 2x इज इक्वल टू 600. देअरफॉर x इज इक्वल टू 600. हा मल्टिप्लाय 2 इकडे जाताना डिवाइड 2, 2 1 जा 2, 2 3 जा 0. ओ माय गॉड, आलेला आहे चहा पावडर 300 रुपये किलो आहे. 300 नक्की 300 रुपये किलो. जरा कमेंट सेक्शन मध्ये एवढी महाग आहे चहा पावडर. चहाचे जे भाव आहे ते 300 रुपये किलो आहे आणि तुमचे साखरेचे भाव 40. साखर स्वस्त आहे म्हणजे. ओके, सो देअरफॉर काय लिहिणार तुम्ही, द रेट ऑफ, काय विचारलं त्यांनी क्वेश्चन, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. द रेट ऑफ पर केजी काय शुगर नाही, ही टी पावडर आहे ना, टी पावडर महाग आहे. टी इज इक्वल टू 300 रुपीज. 300 रुपये किलो चहा पावडर आहे आणि 40 रुपये किलो तुमची काय आहे साखर आहे. सो अशा पद्धतीने कांतावा आहे. कांतावाईचं एक्झाम्पल एकदम मस्तपैकी सॉल्व्ह केलेलं आहे. पहिले जो टीचा रेट आहे तो x म्हणा, शुगरचा y म्हणा. फर्स्ट कंडिशन नुसार आपण असं लिहून घेतलं. मग ते जे 1.5 आहे त्याचं 1.5 पण करू शकतात किंवा 3/2. तसं केल्यानंतर 50 रुपये तिला रिक्षाला पण लागले, ते पण ऍड केले, ते आपण इकडे जाऊन मायनस केले. त्याच्यानंतर हा 2 कट केला, हे इक्वेशन मिळालं. सेकंड कंडिशन नुसार साधं सिंपल इक्वेशन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, एलिमिनेशन मेथडसाठी याला 2 ने मल्टिप्लाय करा, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. केल्यानंतर काय केलं, आपल्याला y ची व्हॅल्यू म्हणजे साखरेची 40 रुपये किलो मिळाली, ती आपण एका इक्वेशन मध्ये टाकली. आपल्याला टी पावडरची सुद्धा व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. अशा पद्धतीने कांताबाईचं एक्झाम्पल झालेलं आहे.